आपल्यासोबत कैलास कुंटेवाड आहे, जे बालानगर तांडा जो गाव भागाचा तांडा असतो त्या ठिकाणी ते राहतात. पैठण तालुक्यातील रहिवासी आणि त्यांनी कोण बनेगा करोडपतीमध्ये तब्बल 50 लाखाचं बक्षीस जिंकले. नेमके त्यांच्या काय भावना आहेत? 50 लाखाचं बक्षीस आहे. खरं तर आम्ही गावामध्ये माहिती घेतली, जमीन थोडीशीच आहे, 50 लाखाचं बक्षीस लागले. काय भावना आहेत आज? 50 लाखाचं बक्षीस लागलं म्हणजे माझ्या समजा जीवनाचा बराचसा म्हणजे 100% प्रश्न मिटला असं मला वाटतंय. कारण जमीन 2च एकर जमीन आहे मला. अल्पभूधारक शेतकरी मी आणि शेतीमध्ये भागत नसल्यामुळं मी मजुरी मला करावी लागते. मला आणि माझ्या बायकोला दोघांना पण मजुरी करून आम्ही उदरनिर्वाह करतोय. आणि अशा परिस्थितीत म्हणजे ज्या माणसाचं उत्पन्न वर्षाचा जर 1 लाखाच्या आसपास आहे जास्तीत जास्त, अशा माणसाला एकदम जर 50 लाखाची रक्कम जर मिळत असली तर निश्चित रूपाने त्याचे जे काही स्वप्न असतील त्याच्या मुलाचे ते पूर्ण होण्यास 100% हातभार लागलेला आहे. आणि मुलाचे जे शिक्षणाचा जो प्रश्न उद्भवत होता आणि जो सतावत होता तो 100% आता सॉल्व्ह झालेला आहे. आणि निश्चितच या रकमेचा फारच फायदा होणार आहे. खरं तर तुमच्या बोलण्यातून जाणवते तुमच्यासाठी मोठी रक्कम आहे, त्याच्यापेक्षा खूप महत्त्वाची रक्कम आहे. कारण मुलांच्या शिक्षणाचा तुम्ही विषय काढताय. घरची परिस्थिती मोजकी आहे. आता पैशाची पुढे गुंतवणूक कशी करणार आहात? शिक्षण तर आहेच, पुढे घर शेती घेणार आहात, काय करणार आहात? पैशाचं काय करणार आहे याच्याबद्दल अजून काहीच फारसं ठरलेलं नाही. कारण एन्जॉयच करतोय मी आतापर्यंत. आणि नंतर मी सर्वसोबत घरातले आई वडील म्हणजे आनंद व्यक्त करताय फक्त, पैसे आले नाही अजून? पैसे अजून मिळालेले नाही. आनंदच व्यक्त करतोय आतापर्यंत. गावाच्या आजूबाजूचे सर्वपंच कृषीतले मित्रमंडळी सत्कार वगैरे करतात, न्यूज चॅनलवर येऊन त्या मुलाखत घेतात, हेच चालू आहे. त्यामुळे वेळ काही मिळालेला नाही. आणि जसं माझे आई वडील आणि नवरा बायको आम्ही सगळे 4 जण मिळून विचार करू, मीटिंग करू काय करायचं आपल्याला याच्या संदर्भात. परंतु काही जरी करायचं ठरलं तरी मुलाच्या शिक्षणाला सगळ्यात आधी प्राधान्य राहील. जितकी रक्कम लागेल ती सेक्यूर करून ठेवली जाईल मुलाच्या शिक्षणासाठी आणि त्यानंतरच जी रक्कम उरण त्याच्यावर काय करायचं याचा निर्णय घेतला जाईल. खरं तर यश सहज मिळालं नाही तुम्हाला, प्रयत्न केले असेल. कसे प्रयत्न केले, तयारी कशी केली, तेव्हा आज तुम्हाला 50 लाख रुपये भेटले? हा शो तसा सोपा नाही आहे. कारण देशाच्या पातळीवर असलेला शो आहे हे आपण जाणताय. आणि या शोमध्ये सहभागी होणं म्हणजे लकही तितकंच लागतं आहे आणि प्रयत्नही त्यापेक्षा जास्तच लागतात. आणि या शोचं आकर्षण मला तसं 2018पासूनच म्हणजे तसं तर 2010पासूनच होतं. परंतु आमच्या गावी तितके साधनं उपलब्ध नसल्यामुळे आणि त्यावेळेस तितकं प्रसारण आमच्याकडे होत नव्हतं. पण 2015 नंतर समजा आमच्या गावात अँड्रॉइड मोबाईल आली. त्यानंतर ते अँड्रॉइड मोबाईल यूट्यूबच्या माध्यमातून बरेचसे ते शोचे पार्ट आमच्या बघण्यात आले आणि त्याच्याकडे आकर्षित झालो. परंतु आधी असं वाटत होतं की असं असू शकत नाही. एक ते खोटं असल्यासारखं वाटत होतं, कारण मनोरंजनासाठी केलेली गोष्ट वाटत होती. कारण असं वाटत होतं की प्रश्न विचारून पैसे कोण कशाला देईल. परंतु 2018मध्ये आमच्या ते भाग बघत असताना 2018मध्ये हिंगोलीचा एक कंटेस्टंट त्या शेतकरी गेलेला दिसला. आणि नंतर मग फेसबुकवर सर्च केल्यानंतर माझ्या नशिबाने त्या शेतकऱ्याचा नंबरही मला मिळाला. आणि तो नंबर मिळाल्यानंतर मग त्यांच्याशी बोलणं झालं. प्रत्यक्षात जे कंटेस्टंट तिथं भाग घेऊन आलेले होते आपल्या भागातले होते. आणि मग हा शो रिअल आहे, रिॲलिटी आहे याची खात्री पटली. आणि मग तिथून पुढे त्याचं आकर्षण आणखीन वाढलं. आणि मग मी 2019पासून प्रयत्न सुरू केला. 2019, 20, 21 तिन्ही साली पहिल्या फेरीच्याही पुढे मी जाऊ शकलो नाही. 2022ला मात्र चौथी फेरी पार केली. 3री पार करून 4थी पूर्ण केली होती. म्हणजे जे ऑडिशन झालं त्यानंतर इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा नंबर लागला होता. परंतु फायनल कॉल काही त्यावेळेसही मला आला नव्हता. नंतर 23-24लाही पहिल्या फेरीच्या पुढं मला दुसऱ्या फेरीचाही कॉल आला नाही. परंतु मी प्रयत्न सोडले नाही. आणि या 2025मध्ये माझ्या प्रयत्नाला यश आलं. नुसतं यशच नाही आलं तर भरघोस जी माझ्या अपेक्षेपेक्षा म्हणजे माझी अशी अपेक्षा होती की मी फार तर 10व्या-12व्या प्रश्नापर्यंत जाऊन 10-12 लाखापर्यंत रक्कम जिंकू शकन इतकी माझी अपेक्षा होती. परंतु त्या अपेक्षेपेक्षाही मला जवळपास 4-5 रक्कमही मिळाली. आणि अमिताभ बच्चन सरांसोबत बोलणं भेटणं जे झालं ते तर एक बोनस आहे पुढं जीवन जगण्यासाठी एक दिशा आहे. त्यामुळे म्हणजे माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त यश माझ्या पदरात पडलं 2025 साली. तुम्हाला जेव्हा 50 लाखाचे बक्षीस लागलं तेव्हा तुम्हाला जे प्रश्न विचारण्यात आला होता त्याच्यानंतर 1 कोटीचा प्रश्न होता. पण तुम्ही ट्विट केलं म्हणजे बाहेर पडलात. का प्रश्न येत नव्हता, समजत नव्हतं, काय झालं नेमकं, ट्विट का केलं? जो प्रश्न मी खेळ सोडला तो प्रश्न म्हणजे समजला तो पूर्ण समजला. तो समजण्याचा काही हे नव्हता. परंतु ते जे होतं त्या प्रश्नामध्ये ते कधीही वाचण्यात आलेलं नव्हतं, कधीही बघण्यात आलेलं नव्हतं. आणि जर समजा 50 लाख तर विन केलेले होते. जर प्रश्न चुकला असता
तर मी डायरेक्ट 5 लाखावर येऊन पडत होतो. आणि ज्या विषयासंदर्भात आपल्याला काही माहीतच नाही तर अंदाजे रिस्क घेऊन म्हणजे इतकी मोठी रिस्क घेणं काही म्हणजे शहाणपणाचं वाटत नव्हतं मला. त्यामुळे मी गेम सोडण्याचा निर्णय घेतला. तुम्हाला हा पण प्रश्न पडला असेल, जर आपण आता पुढचा प्रश्न विचारला म्हणजे उत्तर दिलं आणि ते चुकलं तर आपण 5 लाखावर येऊ, तेव्हा घरची आठवण आली की 50 लाख जाणार आहेत आपले? हो बिलकुल. कारण घरची आठवण डोळ्यासमोर ठेवून तर गेम खेळत होतो. आणि ज्याचं उत्पन्न 1 लाख आहे आणि त्यानं 50 लाख जिंकले म्हणजे 45 लाख रुपये गमावणं आणि खात्री नसताना. त्यामुळं मग मी रिस्क घेतली. हा थोडीशी खात्री असती, 2 लाईफलाईन मला त्या प्रश्नासाठी होत्या उपलब्ध होते, मी त्याचाही वापर केला होता, परंतु क्लिअर झालंच नाही. हा 50% जरी क्लिअर असतं तर निश्चितच रिस्क घेतली असती, परंतु म्हणजे क्लिअर झालेलंच नसल्यामुळं मी गेम सोडणं बेहत्तर समजलं आणि गेम सोडून 50 लाखावर एकदम समाधान राहिलो. जेव्हा 50 लाखाचं बक्षीस लागलं तेव्हा घरी फोन केला असेल, काय भावना होत्या घराच्या? कोणाला फोन लावला पहिला? तसं तर घरी फोन आधी मुलांना लावला, नंतर पत्नीला लावला, मुलासोबत आई होती, आईलाही बोललो. आणि खरं म्हणजे पत्नीला नाही आईला विश्वासच बसला नाही. त्यांना म्हणजे हे असं होऊ शकतं, जशी माझी प्रतिक्रिया होती 2018च्या पूर्वी तशी त्यांची प्रतिक्रिया होती, का असं होऊ शकतं असं म्हणजे गावातल्या लोकांना वाटतच नव्हतं. आणि मग ज्यावेळेस हळूहळू सगळ्यांना माहीत झालं तर सगळ्यांना प्रचंड आनंद झाला. वडिलांना, आईला, पत्नीला आणि गावातल्या मित्रमंडळीला सगळ्याची छाती फुगून आली. त्यांना असं वाटू लागलं की ही कार्य आपणच केलंय आणि आपल्यासारखा सामान्य माणूस या स्तरापर्यंत जाऊ शकतोय. आणि ही रियालिटी आहे, नुसती सोच नाही, नुसतं मनोरंजनच नाही, तर रियालिटी आहे. यापासून आपल्याला सामान्य लोकांना सुद्धा संधी, हा संदेश आमच्या भागात गेला, याचा मला खूप समाधान आहे. पत्नी आहेत ताई, जरा इकडे या. आपल्यासोबत त्यांच्या पत्नी आहेत. खरं तर यांच्यापेक्षा आनंद त्या माऊलीला झाला असेल, कारण संसाराचा गाडा ती पण ओढत असते. ताई, 50 लाखाचं बक्षीस भेटलं, जेव्हा फोन आला तुम्हाला काय वाटलं? तुम्हाला त्यावेळेस काय आनंद होता? ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस तर म्हणजे विश्वासही बसला नाही, एवढी रक्कम जिंकली म्हणून. पण खात्रीपूर्वक सांगितल्यामुळे खूप आनंद झाला की एवढी मोठी रक्कम आपल्या ऐकण्यातही नव्हती, ती आज आपण त्यांना जिंकली, त्याची खूप खुशी वाटली. रोजचं मोलमजुरी करणं, काबाड कष्ट करणं, आता 50 लाख रुपये येत आहेत, काय म्हणजे काय ठरवलं आता? ठरवलं तर आतापर्यंत काहीच नाही. समजा विचार तसं तर मुलाच्या शिक्षणासाठी जे मुलाच्या शिक्षणातून थोडेफार उरले तर घर घेण्याचा विचार आहे. घर तर आहे ना संभाजीनगरला. नक्कीच 50 लाख ही मोठी रक्कम आहे. आणि एक कुटुंब ज्याच्याकडे 2 एकर जमीन आहे, रोज मोलमजुरी करून खायचं, त्यांच्यासाठी हा आकडा खूप मोठा असतो. परंतु त्यावेळेस ज्यावेळी आपण त्यांच्याशी बोलतोय त्यावेळेस त्यांचं एकच आहे की मुलांचं शिक्षण आम्हाला महत्त्वाचं आहे, मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही हा पैसा खर्च करणार आहोत. कॅमेरामन अमितसह संजय सरोदे, TV9 मराठी, पैठण, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.